नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर लेसनमधील प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन 6 पर्यंत आपण उदाहरणे सोडविली आहेत. त्यानंतर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 7 बघा. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. मल्टिप्लाय करायचं आहे आणि आन्सर आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 3√12 इंटू √18. मल्टिप्लिकेशन करताना जर त्यांची ऑर्डर सेम आहेत तर आपल्याला काय करावं लागते, जे रॅडिकँड आहे ते रॅडिकँड डायरेक्टली सेम साईनमध्ये घेऊन मल्टिप्लिकेशन करता येतं. इक्वल टू 3√12 इंटू 18. 12 इंटू 18 जर आपण मल्टिप्लाय केलं असतं तर आपल्याला खूप मोठा नंबर मिळाला असता. तो मोठ्या नंबरचे फॅक्टर्स पुन्हा पाडणे, कारण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे, तसं करण्यापेक्षा मल्टिप्लिकेशन म्हणजे एकाच रूटमध्ये हे नंबर्स लिहिल्यानंतर डायरेक्टली यांचे फॅक्टर्स आपण घ्यायचे असतात. 12चे 4 इंटू 3 आणि 18चे 9 इंटू 2 ह्या फॅक्टर्सवरून इझिली आपल्याला त्यांचं स्क्वेअर रूट घेता येते. हे 3 रूटच्या बाहेर आहे म्हणून जसे तसे लिहिले. मल्टिप्लिकेशनमध्ये 4चं स्क्वेअर रूट 2 आणि या 9चं स्क्वेअर रूट 3 आणि इतर जे नंबर्स आहेत ज्यांचं स्क्वेअर रूट निघू शकत नाही त्यांचं मल्टिप्लिकेशन करून रूट 6 लिहिलेलं आहे. जे रूटच्या बाहेर नंबर्स आहेत 3 इंटू 2 6, 6 इंटू 3 18 इक्वल टू 18√6 आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म या सर्ट्सच्या मल्टिप्लिकेशनपासून मिळालेलं आहे. सेकंड बघा. 3√12 इंटू 7√15. हेही तसंच करूया. 3 आणि 7 हे कोएफिशियंट आहेत, ते काय करायचे, वेगळे मल्टिप्लाय करायचे आणि √12 आणि √15 यांना एकाच साईनमध्ये आपण मल्टिप्लिकेशन घेऊन लिहिलेलं आहे. 3 इंटू 7 इक्वल टू 21 आणि 12 15चे फॅक्टर्स 4 इंटू 3 5 इंटू 3. 21 आहेच, मल्टिप्लाय बाय 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 3 2 टाइम्स आहेत, 3 इंटू 3 9 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 लिहिलेलं आहे. सर्ड राहिला आहे मग 5, स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये 5 म्हणून √5. या तिघांची मल्टिप्लिकेशन 126√5. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द सर्ड, मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ड. थर्ड प्रॉब्लेम. 3 इंटू √8 इंटू √5. काय करू आपण, √8 अँड √5 हे वेगवेगळे आपण एकाच साईनमध्ये लिहू. 8 इंटू 5, 8 इंटू 5 मीन्स 40, √40. √40ला 10 इंटू 4 ही लिहिलं तरी चालेल. एक्झाम्पल 3√40 इक्वल टू 340 10 इंटू 4 इक्वल टू 3, 4चं स्क्वेअर रूट 2 √10 इक्वल टू 6√10. कोणत्याही मेथडने जरी केलं तरी सेम आहे. ठीक आहे. फोर्थ 5√8 इंटू 2√8. हे तर लाईक सर्ट्स आहेत, जे लाईक सर्ट्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर रॅशनल नंबर येतो. बघा रॅशनल नंबर आलेला आहे. 5 इंटू 2 ह्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन केली. √8 इंटू √8 मीन्स √8 स्क्वेअर आणि √8 स्क्वेअर मीन्स 8. किंवा डायरेक्ट या मेथडनुसार जर आपण 8 इंटू 8 मल्टिप्लाय केलं तर 64 येतं. √64 म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट आहे 8. 10 इंटू 8 इक्वल टू 80. दिस इज द रॅशनल नंबर. यावरून आपल्याला काय समजते, जर सर्डला त्याच सर्डने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रॅशनल नंबर मिळतो. नेक्स्ट आता डिव्हिजनचे प्रॉब्लेम्स आहेत. बघा. डिवाइड
अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. इथे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायला सांगितलेलं आहे. √98 डिवायडेड बाय √2. आता डिव्हिजन करत बसण्यापेक्षा आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहित असतो. रूटमध्येच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये, कारण दोघांचंही ऑर्डर कसा आहे, सेम आहे. तो आहे 2, इथेही 2, म्हणून एकाच साईनमध्ये आपण सहजतेने लिहू शकतो. 98/2 म्हणजे 49 आणि 49चं स्क्वेअर रूट येते 7. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ धिस 2/3 डिव्हिजन. सेकंड, √125 डिवायडेड बाय √50. दोघांची ऑर्डर सेम आहे, त्याच्यामुळे एका साईनमध्ये लिहिलं. 125चे फॅक्टर्स 25 × 5, 50चे 25 × 2, 25 gets cancelled and therefore √5/2 is the answer of this division of 2/3. √54 डिवायडेड बाय √27. यालाही याप्रमाणेच लिहायचं आहे. √54/27, कारण दोघांची ऑर्डर सेम आहे. 27 2s are 54. Therefore answer is √2. This is the simplest form. √310 divided by 5. √310/5 डिवाइड केल्यानंतर आपल्याला 62 मिळतं आणि 62चे फॅक्टर्स येत आहे 31 × 2, म्हणजे दोघांचेही फॅक्टर्स पुन्हा पडत नाहीत आणि म्हणूनच आपण डायरेक्टली √62 म्हणून आन्सर लिहिलेलं आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे क्वेश्चन नंबर 9. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता आपल्याला रॅशनलायझेशन आपण शिकलेलं आहे. दिलेल्या सर्डला त्याच सर्डने जर मल्टिप्लाय केलं तर त्यापासून रॅशनल नंबर मिळतो, कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्यांचं स्क्वेअर होतो आणि स्क्वेअर झाल्यानंतर त्यांचं स्क्वेअर रूट इझिली निघते. आता आपल्याला डिनॉमिनेटरचं रॅशनलाइज करायचं आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला त्याच सर्डने मल्टिप्लाय करावं लागेल. पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असताना फक्त डिनॉमिनेटरला किंवा फक्त न्यूमरेटरला मल्टिप्लाय करून चालत नाही, तर दोघांनाही सेम सर्डने मल्टिप्लाय करावं लागते, कारण ओरिजिनल फ्रॅक्शनची व्हॅल्यू चेंज व्हायला नको. चला रॅशनलाइज करूया डिनॉमिनेटरला. क्वेश्चन नंबर 9 त्यातलं फर्स्ट 3/√5. टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √5. बघा इथे डिनॉमिनेटरला √5 आहे, म्हणून √5नेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करत आहोत. 3/√5 इक्वल टू 3 × √5 अपॉन √5 × √5 इक्वल टू 3 × √5चं 3√5 लिहू. प्रत्येक वेळेस मल्टिप्लिकेशनच लिहिलं पाहिजे असं नाही. 3√5 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन असते. अपॉन काय होईल, √5 × √5 √25 इक्वल टू 3√5 आणि 25चं स्क्वेअर रूट मिळते अपॉनमध्ये 5, म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे 3/5 × √5. पण डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला रॅशनल नंबर मिळालेला आहे, म्हणजेच डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन झालेलं आहे. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम 1/√14. इथे काय करावं लागेल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √14ने मल्टिप्लाय करावं लागेल. टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय √14. 1/√14 इक्वल टू 1 × √14 अपॉन √14 × √14. 1 मल्टिप्लाइड बाय √14 तर √14 झालं, आणि √14 × √14 √14 स्क्वेअर, √14 स्क्वेअर इक्वल टू
इथे पहा ऑर्डर 2 इंडेक्स 2 त्याच्यामुळे 14 बाहेर निघते. तर या स्टेप्स करत बसण्यापेक्षा आता आपल्याला याची सवय झालेली आहे म्हणून डायरेक्ट 14 रूट 14 इंटू रूट 14 आपल्याला 14 लिहायचे आहेत. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं? रूट 14 अपॉन 14 रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. थर्ड प्रॉब्लेम 5 अपॉन रूट 7. इथे काय करावं लागेल? रूट 7ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. 5 अपॉन रूट 7 इक्वल टू 5 इंटू रूट 7 अपॉन रूट 7 इंटू रूट 7. 5 इंटू रूट 7 अपॉन 7. रूट 7 इंटू रूट 7 रूट 49. रूट 49 म्हणजे 49चं स्क्वेअर रूट 7 म्हणून आपण डायरेक्टली 7 लिहितो. आता आन्सर काय मिळालेला आहे? 5 अपॉन 7 इंटू रूट 7. फोर्थ 6 अपॉन 9 रूट 3. आता मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 9 रूट 3ने मल्टिप्लाय करण्याची गरज नाही. 9 हा रॅशनल नंबर अगोदरच आहे. इरॅशनल नंबर आहे रूट 3 म्हणून आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला फक्त रूट 3नेच मल्टिप्लाय करू. 6 अपॉन 9 रूट 3 इक्वल टू 6 इंटू रूट 3 अपॉन 9 इंटू रूट 3 इंटू रूट 3. इथे रूट 3 अगोदर आहेच आणि त्याला पुन्हा रूट 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. 6 इंटू रूट 3 9 इंटू रूट 3 इंटू रूट 3 रूट 3 स्क्वेअर म्हणजेच रूट 9 म्हणजेच स्क्वेअर रूट निघालेला आहे 9चं 3. 3 6ला डिवाइड करतं. 3 1 जार 3 3 2 जार 6 and therefore answer is 2 upon 9 into root 3. Fifth question 11 upon root 3. याला सुद्धा multiply numerator and denominator by root 3. 11 upon root 3 equal to 11 into root 3 upon root 3 into root 3. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम सर्डने मल्टिप्लाय. 11 इंटू रूट 3 11 इंटू रूट 3 आणि रूट 3 इंटू रूट 3 डायरेक्ट 3 म्हणून आन्सर 11 अपॉन 3 इंटू रूट 3. विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन भाग आपण आता शिकत आहोत, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. या अगोदर तुम्ही मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, पॉलिनॉमियल ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये शिकले असाल. मोनोमियल म्हणजे 1 टर्म, बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स, ट्रायनॉमियल म्हणजे 3 टर्म्स आणि पॉलिनॉमियल मीन्स मेनी टर्म्स. आता इथे 2 टर्म्स आहेत. 2 सर्ड्स ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन साईनने एकमेकांना जॉईन केले की बायनॉमियल सर्ड तयार होते. किंवा रॅशनल नंबर घेतला आणि एक इरॅशनल नंबर घेतला आणि ॲडिशन किंवा सबट्रॅक्शननेही त्यांना एकमेकांसोबत जॉईन करता येते. मग यांना क्वाड्रॅटिक सर्ड का म्हणतात? क्वाड्रॅटिक सर्ड यासाठी म्हणतात की हे जे सर्ड घेतलेले आहेत हे 2 सर्ड्स आहेत. ठीक आहे, म्हणून त्यांना आपण क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतो आणि त्यांचा ऑर्डरही किती आहे? ऑर्डर हा 2च आहे म्हणून त्यांना क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतात. तर काही एक्झाम्पल्स इथे आहेत. रूट 5 प्लस रूट 3, 3 अपॉन 4 प्लस रूट 5, रूट 5 मायनस रूट 3, 3 अपॉन 4 मायनस रूट 5 आर बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड्स फॉर्म. ठीक आहे. रूट 5 प्लस रूट 3, रूट 5 मायनस रूट 3. आता इथे बघा टर्म त्याच आहेत पण ॲडिशनच्या जागी इथे सबट्रॅक्शन आहे. म्हणजे एक आहे ए प्लस बी आणि दुसरा आहे ए मायनस बी. यासारख्या जर टर्म्स असतील ऑर रूट 3 मायनस रूट 5 म्हणजे कोणत्याही एका टर्मचेच साईन चेंज झालेला आहे
आर कॉल्ड कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ड. ह्या सर्डला म्हणजे टर्म तेच, फक्त साईनमध्ये जर चेंज असेल तर त्यांना कॉन्जुगेट पेअर असं म्हणतात. त्यांच्या प्रॉपर्टीज बघा. इथे काही मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. √2 + 3√7 त्यांची कॉन्जुगेट पेअर होईल √2 - 3√7 और 3√7 - √2. म्हणजे एकतर सेकंड टर्मचं साईन चेंज होते, नाहीतर फर्स्ट टर्मचं. दोन्ही टर्म्सचे साईन एकाच वेळेस चेंज होत नाही. ठीक आहे. आता त्यांच्या प्रॉपर्टीज बघा. द प्रॉडक्ट ऑफ द टू बायनॉमियल सर्ड्स इज अ रॅशनल नंबर. आता जेव्हा की आपण वन ब्रॅकेटमध्ये a + b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a - b यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा त्याचं आन्सर येतं a² - b². इथेही तसंच आहे. ह्या टू टर्म्स म्हणजे बायनॉमियल सर्ड ॲडिशनमध्ये आणि त्याची कॉन्जुगेट पेअर या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर फर्स्ट टर्म स्क्वेअर - सेकंड टर्म स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर, इथे होईल 5, सेकंड टर्म स्क्वेअर 3 इक्वल टू 2. आपल्याला हा रॅशनल नंबर मिळालेला आहे. Each binomial surds in the conjugate pair is the rationalizing factor for other. आता इथे जेव्हा की या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 येत आहे म्हणजे रॅशनल नंबर येत आहे, म्हणजेच या सर्डचा रॅशनलायझिंग फॅक्टर हा आहे आणि याचा रॅशनलायझिंग फॅक्टर फर्स्ट टर्म आहे. ठीक आहे. म्हणजे दोघेही एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर्स आहेत.